So now we are starting second chapter of geography. Let us use the graticule. म्हणजे काय तर चला वृत्ते वापरूयात. आपल्या पृथ्वीवर काय काय आहे, विषुववृत्त आहे, काही रेखावृत्ते आहेत, काही अक्षरवृत्त आहेत. ते आपण सगळं बघितलं लास्ट चॅप्टरमध्ये. तर मग आता आपल्याला काय करायचं आहे की हे बघा, हे दिसतं आपल्याला पृथ्वी गोल. द इक्वेटर अँड द प्राईम मेरिडियन्स आर लेबल्ड इन डिग्रीज इन फिगर 2.2. ठीक आहे, ही फिगर 2.2 आहे वर्ल्ड मॅपची. अँड कॅन यू राईट द व्हॅल्यूज ऑफ अदर मेरिडियन्स अँड पॅरलल्स. ठीक आहे, तर मग यांच्या व्हॅल्यू लिहायचे आपल्याला. ठीक आहे, प्राईम मेरिडियन 0 डिग्री इथे दिसतं आहे, 0 डिग्री. इक्वेटर 0 डिग्री, इकडे पण 0 डिग्री. आता हे काय आहे, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. हे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आहे, याची व्हॅल्यू किती आहे, 23.5 डिग्रीज नॉर्थ. ठीक आहे, हे काय ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न, 23.5 डिग्री साऊथ. ठीक आहे, हे कॅप्रिकॉर्न. ठीक आहे, आणि हे आहे ट्रॉपिक ऑफ वरती ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. ठीक आहे, हे झालं. आणि आता हे काय वरती, तर हे आहे आर्टिक सर्कल. याची व्हॅल्यू आहे 66.5 डिग्रीज. खाली आहे अंटार्क्टिक सर्कल, हे आहे अंटार्क्टिक सर्कल. ठीक आहे, अंटार्क्टिक सर्कल, तर याची व्हॅल्यू आहे 66.5 डिग्रीज. हे साऊथ आहे, वरती 66.5 डिग्री नॉर्थ आहे. ठीक आहे, आपलं हे झालं. ओके, सो नाव इथे बघा, वेन वी टॉक अबाउट व्हेरियस प्लेसेस, रिजन्स, रिव्हर्स, रोड्स एट्सेट्रा, वी आर ॲक्च्युअली टेकिंग विथ रेफरन्स टू द अर्थ. वी आर टॉकिंग विथ रेफरन्स टू अर्थ. म्हणजे काय, जेव्हा आपण नेहमी पृथ्वीच्या संदर्भाने विविध ठिकाणांबद्दल, प्रदेशांबद्दल, नद्यांबद्दल, रस्त्यांबद्दल बोलत असतो, मग तेव्हा ठिकाणाचे स्थान, प्रदेशाचा विस्तार किंवा नदी, रस्ता इत्यादी रेखीय बाबींचा विस्तार अक्षरवृत्ते व रेखावृत्ते याच्यामध्ये केला जातो. ठीक आहे, आणि मग हे यांचा उपयोग करून एक्झॅक्टली आपण सांगू शकतो. त्यासाठी अक्षरवृत्ते व रेखावृत्ते यांमुळे तयार होणाऱ्या वृत्त जाळीचा नेमका वापर कसा करायचा ते आपण बघू. ठीक आहे, तर आता इथे बघा, ऑब्झर्व द ग्लोब अँड आन्सर द फॉलोइंग. व्हॉट आर द हॉरिझॉन्टल लाईन्स ऑन द ग्लोब कॉल्ड. ठीक आहे, मग ज्या आडव्या रेषा असतात त्याला आपण काय म्हणतो, सांगा काय म्हणतो, लॅटिट्यूड म्हणतो की लॉन्जिट्यूड म्हणतो, ते तुम्हाला लिहायचं आहे. हॉरिझॉन्टल लाईन्स, एवढं सोपं आहे. ठीक आहे, सो लिस्ट द कॉन्टिनेंट्स अँड ओशन थ्रू विच द इक्वेटर पासेस. आता हे इक्वेटर आहे. ठीक आहे, इक्वेटर इथे पण दिसेल आपल्याला इक्वेटर. हे इक्वेटर आहे सेंटरला, व्हाईट लाईन, पॅसिफिक ओशन जिथे लिहिलं आहे. ठीक आहे ना, 0 डिग्रीवालं. तर एक कोणत्या खंडातून जात आहे, तर आफ्रिका, साऊथ अमेरिका. ठीक आहे, नंतर हे काहीतरी आणखी इथे वेगवेगळे देश आहेत. ठीक आहे, त्याचबरोबर पॅसिफिक ओशनमधून जातं आहे, ते पॅसिफिक ओशनमधून जातं, आणि साऊथ अटलांटिक ओशनमधून सुद्धा जातं आहे विषुववृत्त. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला जस्ट उत्तरं शोधायचे. एनसर्कल द इंटरसेक्शन ऑफ 0 डिग्री मेरिडियन अँड 0 डिग्री पॅरलल ऑन द ग्लोब. ठीक आहे, आता बघा, हे झालं 0 डिग्री इक्वेटर, 0 डिग्री पॅरलल. तर इथे त्यांचं इंटरसेक्शन होतं, त्याला गोल करायचं होतं. ठीक आहे, झालं. सो नाव नेक्स्ट, विच ओशन्स आर स्प्रेड इन ऑल द 4 हेमिस्फिअर. ठीक आहे, आता हे 4 हेमिस्फिअर आपल्याला इथे शिकावं लागतील. ठीक आहे, हे आपले ग्राफनुसार 4 हेमिस्फिअर झाले. तर वरचा जो हेमिस्फिअर आहे तो नॉर्दर्न हेमिस्फिअर, खाली पूर्ण साऊदर्न हेमिस्फिअर, याच्या इकडे पूर्ण ईस्टर्न हेमिस्फिअर, याच्या इकडे उभा वेस्टर्न हेमिस्फिअर. तर आता या चौघांमध्ये कोणते समुद्र पसरले आहेत, ठीक आहे, ते आपल्याला ओळखायचं आहे. तर आपल्याला काय काय दिसतं आहे, ते एक आहे, पटापट त्यांची नावं लिहायची आहेत. ओके, सो नाव नेक्स्ट, विच कॉन्टिनेंट्स आर स्प्रेड इन ऑल द 4 हेमिस्फिअर. त्याचबरोबर कोणते खंड 4च्या 4 याच्यात पसरले ते नावं लिहायचे. ठीक आहे, तर हे असू शकतं किंवा नसू पण शकतं, आपल्याला पूर्ण ते ऑब्झर्व करायचं, बट ते आहेत. ठीक आहे, सो नेक्स्ट, ॲट विच 2 पॅरलल्स डू ऑल मेरिडियन्स कॉन्वर्ज. ठीक आहे, सगळ्या मेरिडियन कुठे कॉन्वर्ज होत आहेत, तर त्या होत आहेत पोल्सवर. ठीक आहे ना, नॉर्दर्न पोल अँड सदर्न पोल. ओके, 0 डिग्री अँड 0 डिग्री नॉर्थ साऊथ. सो हे झालं आपलं. व्हेरीफाय द फॉलोइंग डिस्क्रिप्शन विथ द हेल्प ऑफ वर्ल्ड मॅप ऑर अ ग्लोब इन द स्कूल. ठीक आहे, आता वाईल डिस्क्रायबिंग द लोकेशन ऑफ अ प्लेस, वी नीड टू कन्सिडर ओनली 1 पॅरलल अँड
ओनली वन मेरिडियन. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल दिल्ली इज लोकेटेड ॲट 28°36' 50" नॉर्थ लॅटिट्यूड अँड 77°12' 3" ईस्टर्न लॉन्जिट्यूड. तर हे लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड फक्त एकच वापरायचं असतं, एक अक्षरवृत्त आणि एक रेखावृत्त. मग त्याच्यावरून आपण एखाद्या जागाचं एखाद्या ठिकाणाचं अचूक स्थान सांगू शकतो. सो फॉर डिस्क्रायबिंग पृथ्वीवरील मग कोणत्याही प्रदेशाचा विस्तार सांगताना नेहमी त्याच्या सर्वदूर टोकांकडील अक्षरवृत्ते व रेखावृत्ते विचारात घेतली जातात. आता उदाहरणार्थ काय, तर ऑस्ट्रेलिया इज डिस्क्राईब्ड ॲज 10°30' साऊथ टू 43°39' साऊथ. हे झालं लॅटिट्यूड. आणि 113° ईस्ट टू 115° ईस्ट लॉन्जिट्यूड. ठीक आहे. म्हणून ते म्हटलं आहे की नेहमी त्याच्या सर्वदूर टोकांकडील अक्षरवृत्ते व रेखावृत्ते. ठीक आहे. आता सर्वदूर म्हणजे काय, समजा हे ऑस्ट्रेलिया आहे, तर त्याचं टॉपचं टोक आणि बॉटमचं टोक याच्यातलं अंतर, यांच्या व्हॅल्यू, आणि नंतर ईस्टर्नचं टोक आणि वेस्टर्नचं टोक याच्यातली मॅक्सिमम व्हॅल्यू, हे कन्सिडर करतो आपण सर्वदूर. सो फॉर डिस्क्रायबिंग द एक्सटेंट ऑफ रिव्हर म्हणजे पृथ्वीवरील नदी, रस्ता, सीमा इत्यादी रेषीय बाबींचा विस्तार सांगताना सुरुवातीच्या स्थानावरील अक्षांश व रेखांश तसेच शेवटच्या स्थानावरील अक्षांश व रेखांश विचारात घेतले जातात. उदाहरणार्थ आफ्रिका खंडातील नाईल नदी व्हिक्टोरिया सरोवरात उगम पावते आणि उत्तरेकडे जात राहून मग काय होतं, ती अलेक्झांड्रिया शहराजवळ भूमध्य समुद्रास मिळते. सो त्याचे स्थान काय, 0°45' 21" साऊथ टू 33°26' 18" ठीक आहे. अशा प्रकारे त्याचं स्थान आहे नाईल नदीचं. सो पूर्व रेखांश आहे. ठीक आहे. तसेच अलेक्झांड्रिया शहराचे वृत्तीय स्थान 31°12' उत्तर अक्षरवृत्त आहे व 29°55' 7" हे पूर्व रेखावृत्त आहे. ठीक आहे. हे झालं लॉन्जिट्यूड. ओके. तर आता लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड ते पण झालं. नाव लेट्स यूज द ग्रॅटिक्यूल. ओके. नाव यू आर गोइंग टू यूज दिस ग्रॅटिक्यूल. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स अबाउट लोकेशन अँड एक्सटेंट विथ द हेल्प ऑफ फिगर. ही आकृती आहे ब्राझीलची वाटतं, मॅप ऑफ ब्राझील, बरोबर. तर मग याच्यात आपल्याला सांगायचं आहे की या व्हॅल्यूज इथे काय व्हॅल्यू आहे, इथे काय व्हॅल्यू आहे टोकावर, त्याचबरोबर या साधारण टोकावर काय व्हॅल्यू आहे, आणि इकडे नॉर्दर्नच्या एक्स्ट्रीम जे टोक आहे इकडे काय व्हॅल्यू आहे. तर यांच्यातला फरक जो येईल असेल तो ब्राझील होऊन जाईल. सो नाव नेक्स्ट ब्राझील. आता विच लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड डिफाईन द लोकेशन ऑफ कॅपिटल ऑफ ब्राझील ब्राझिलिया. म्हणजे ब्राझीलची जी राजधानी आहे ब्राझिलियाचे स्थान कोणत्या अक्षांशाने व रेखांशाने निश्चित होते ते आपल्याला लिहायचं आहे. सो व्हॉट वुड बी द लॉन्जिट्युडनल एक्सटेंट ऑफ ब्राझील दॅट स्प्रेड्स फ्रॉम 5°. ठीक आहे. हे नाही शोधायचं आपल्याला की 5°15' उत्तर अक्षरवृत्त ते 33°45' दक्षिण अक्षरवृत्त यामध्ये किती आहे हा ब्राझीलचा रेखावृत्त किती आहे, मग रेखावृत्तीय विस्तार किती आहे. तर मग हे सगळं ॲड करावं लागेल. 33.45 + 5.15. तर उत्तर आणि दक्षिण ॲड होतील आणि मग उत्तर येईल आपलं 34 + 5 39 डिग्रीचा डिफरन्स आहे. ओके. सो ब्राझील या देशाचा उत्तर दक्षिण विस्तार कोणकोणत्या गोलार्धात आहे. ठीक आहे. हे सगळं आपल्याला मॅप बघून आरामात समजेल. सो नाव नेक्स्ट महत्त्वाची वृत्ते. ठीक आहे. इथे दिलं आहे सगळे महत्त्वाची वृत्ते. तर हे आहे बघा इम्पॉर्टंट ग्रॅटिक्यूल्स, इम्पॉर्टंट पॅरलल्स अँड मेरिडियन्स. तर मग बघा हे झालं आपलं ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. इथे आहे इक्वेटर, हे मेन आहे. ठीक आहे. आणि इथून हे वरती हे खाली. ठीक आहे. तर आता आणखी काय दिलं आहे इथे, 180° रेखावृत्त पण दिलं आहे. ओके. 180° लॅटिट्यूड खाली आणि वरती आणि 180°. सो नाव नेक्स्ट इज आर्टिक सर्कल 66.30 नॉर्दर्न मिनिट्स. ठीक आहे. सो दिस इज ऑल. नाउ क्वेश्चन फॉर होमवर्क. सो फर्स्ट क्वेश्चन इज
ओके. Write the definition of latitude and longitude again. You have to write and remember it. Latitude and longitude. Also, and there are all these questions. Okay. So ठीक आहे ना, हे जे प्रश्न आहेत असे इथे दिलेले सगळे ते आहेत. त्याचबरोबर इथे काही प्रश्न आहेत. ठीक आहे, हे सगळे सोडवायचे. बाकीचे मी होमवर्कमध्ये दिलेच आहेत.